पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तुला कोणी सांगितलं का हिच्यासाठी मुलगा शोध म्हणून? तुझा हा काका जिवंत आहे ना अजून? मी बघेन काय करायचं ते। हे बघ, मी उद्या हिच्यासाठी घर जावई घेऊन येईन। दिमाग आऊट झालाय, दिमाग। आता घरात घर जावई येणार म्हणजे एवढी वर्ष मर मर करून थोडा रितेश परत ऑप्शन बस। सांबड़ने हाथ बहुत दुखे छे। रितेश શું થઈ? रितेश अनुष्काने ओवाळलं नाही का? ओवाळले? काय झालं? रितेश रितेश काय झालं? अरे काय होणार आहे? काकाजींना त्या अनुबेनशिवाय दुसरा काही दिसतच नाही, सारखा आपला अनु 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 बास बास। अरे खोटू शू छे, वन एंड ओनली दिकरी ने तर लाड तर होणार ने। अरे पण काकाजींना आता अनुबेनची शादीच करायची नाही, यांना शादी करवानूच ना ती मतलब। आणि शादी करायची तर घर जमाई आणायचं म्हणे, घर जमाई म्हणजे आणि एक हिस्सेदार, एक अडथळा नवीन। आणि जर अडथळा नाही आला तर શું વાત કરે છે તું? मारी जुनागढ़ वाली माशीच्या दिराचा मुलगा ने हर्षल, त्याला भेटून देऊ काकाजींशी। हर्षल कशाला? अरे त्याचं लग्न व्हायचं राहिलंय आणि ना तो मला खूप मानतो। माझ्या माशीने त्याची ना खूप हेल्प केलेली, तो काय आपल्या शब्दाच्या बाहेर नाही राहणार। आणि ना दिसायला सारू छे, सेटल छे, आपल्या अनुष्काला पण आवडेल। तो जर या घरात जावई म्हणून आला तर आपल्या ताठाखालचा मांजर म्हणून राहणार। हर्षल 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 बाई, मी भेटलोय त्याला, अनुसाठी चांगला मुलगा आहे। हो वाद करू छू, आयडिया दिलेली बरी। आधी नाही नाही, आता नको, आता घाई करू नको। आधी आपल्याला हे बघायला लागेल की अनुच्या मनात दुसरा कोण मुलगा नाही ना। म्हणजे नसेलच म्हणा कोणी, पण मामला क्लिअर केलेला चांगला। ये बस। परी, तू मला काल ते सर्कल करायला शिकवलं होतंस, आठवतंय? त्याची ना मी घरी जाऊन खूप प्रॅक्टिस केली। बघा आता मी ट्राय करते, मला जमतंय का सांगा। बघ कसं आहे? जमला। मग आज आपण दुसरं ड्रॉइंग करू। हा काय करूया सांग तू मला? लंगडी खेळणारी मुलं काढायची, किंवा मग ते गार्डन मध्ये फुगेवाला फुगे घेऊन उभा आहे, मग गार्डन मध्ये उडणारा बटरफ्लायच काढूया। हा ए, माझ्याकडे ना एक आयडिया आहे, आपण ना आज एक नाचणारी मुलगी काढू। येस डन, तेच काढूया आपण आज। काय ना म्हणजे मी डान्स करत असल्यामुळे मला ते डान्सशी रिलेटेड गोष्टी लगेच सुचतात। कसं बरं ते, हा हात, हे बोट, ती पायाची पोझिशन जी आहे ना ती जरा, परी ती तू एकदा मला करून दाखवशील का? म्हणजे कसं तू ती केल्यावर मला इथे नीट ड्रॉ करता येईल। हा प्लीज परी कर ना। नाही नको का? नाही ठीक आहे, म्हणजे मग मीच पोझिशन करून बघेन आणि मग परत मीच येऊन ड्रॉइंग करेन।
आता पाय दोन्ही असे स्प्रेड करायचे आणि बेंड करायचं, राईट? म्हणजे हा असा आहे. हा हँड्स करताना हात हा असा. हिच्या कलाने घेतलं ना की ही ऐकेल. वाव परी, तुला हात किती छान जमतायत. आता मी तुला पाय सांगते. आता हळूहळू ते स्प्रेड करत जा. हा आता हलकेच बेंड कर. ग्रेट, दॅट्स इट. थांब मी ड्रॉ करते पटकन. आता ना मी तुला एक स्टेप सांगणार आहे. हा सुरुवातीला राईट लेग आपटायचा आणि मग लेफ्ट, आणि त्यानंतर 3 वेळेला राईट लेग आपटायचा आहे. ओके? हा हे बघ. 1 2 3 4 5. ग्रेट. आता लेफ्ट लेग. परी किती छान करतेस तू. हे बघ आता लेफ्टने सुरू करून दाखव. आता लेफ्ट आधी आपट आणि मग राईट. हा ओ दॅट्स ग्रेट. या परीचं रेवतीशी जमलेलं दिसतंय. ग्रेट. 1 5. लेफ्ट लेग कर ना परी. लेफ्ट लेग. गॉड, दिवाळीचे गिफ्ट्स म्हणजे ना सॉर्ट करण्यामध्येच अर्धा वेळ जातो. व्हॉट? चौधरींना काय गिफ्ट दिलंय? मिक्सर. रिअली? लोक म्हणजे म्हटलं कमाल आहेत खरंच. करणार काय आम्ही या मिक्सरचं? ओल्ड फॅशन. रेवती इकडे ना. येस मॅम. या. ही आमच्या चौधरींकडून तुला दिवाळी गिफ्ट. दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा. हॅपी दिवाळी टू यू. सेम टू यू मॅम. तू जर असंच मन लावून काम करत राहिलीस ना तर तुला याही पेक्षा मोठे गिफ्ट्स मिळते. ओह शुअर. मी नक्की प्रयत्न करेन. दॅट्स गुड. हाय यश, कसं आहेस? इकडे सगळं व्यवस्थित आहे आणि परी सुद्धा मजेत आहे. डान्स क्लास सुरू आहे तिचा. स्टेप शिकतेय. काय? हो हो हो. एक मिनिट थांब यश, तिला बोलायचं तुझ्याशी. बोल. हॅलो परी, बच्चा कशी आहेस तू? मी बरी आहे. तू
मला ना 3-4 दिवस लागतील अजून बेटा, थोडं काम आहे इकडे. हे बघ, पण तुला जेव्हा कधी माझी आठवण येईल ना, तू बिंदास फोन कर, मी आहे. ओके, लवकर ये, मी वाट बघते. पण काम कंप्लीट करूनच ये. हो, आवाजावरून तर वाटतंय की परी सावरते. मला सांग, तू बिझी आहेस का? काही करत होतीस? हो, माझा डान्स क्लास सुरू होता. एक मी महत्वाची स्टेप शिकत होती. ती केली नाही तर रेवती टीचरांना ड्रॉइंग करायला जमणार नाही ना. हो, पण तुला ती स्टेप येते ना? हो, आता शिकले मी. एकदा दाखवलं आणि लगेच आलं मला. डान्स क्लासमुळे हा फरक पडलाय का परीमध्ये? पण फ्रेंड, हा वेगळाच डान्स क्लास आहे. यात आम्ही ड्रॉइंग पण करतो. अच्छा, आणि ड्रॉइंग करायला तर तुला खूप आवडतं, हो ना? हो. बरं, हे बघ, तू डान्स क्लास कंटिन्यू कर, आणि तुला जर त्यात पण काही अडचण आली तर तू मला विचार, हवं तर. ठीक आहे? पण मला काही अडलं तर रेवती टीचर आहे ना मला दाखवायला. ते आता माझे फ्रेंड आहेत. हा बदल नक्कीच डान्स टीचरमुळे झाला. ठीक आहे, मग तू आता डान्स क्लास कंटिन्यू कर. मला सुद्धा मीटिंगसाठी जायचंय. विश मी लक. ऑल द बेस्ट फ्रेंड. थँक्यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. काळजी घे. ओके, मी मीटिंग झाल्यावर फोन करतो. ओके, यू कंटिन्यू विथ युअर डान्स क्लास. चालेल, बाय. बाय. दे. ये. हा, सेम स्टेप आठवते तुला नीट? हो. करून दाखवशील? नेहा, तू गेल्यानंतर पहिल्यांदाच तुझ्या घरात आलोय. माझ्या ताईला तुझ्या घरात राहायला इथे घेऊन येतोय, चालेल ना? तू कधी नाही नसती म्हणालीस. नाही म्हणणं तुझ्या स्वभावातच नव्हतं. उलट तुला तर किती वाटायचं आमचं सगळं छान व्हावं, आधीसारखं, आम्ही छान एकत्र राहावं. पण तुला खरं सांगू, माझ्या ताईची पोकळीनं तू भरून काढली होतीस, पण तू तिची जागा घ्यायचा कधी प्रयत्न केला नाहीस. आता मला ना तू नसताना प्रत्येक क्षणाला जाणवते की आपलं नातं किती निर्मळ होतं यार. किती छान होता आपला बॉन्ड. दुसऱ्या कुठल्या सख्या बहीण भावांना हेवा वाटावा इतकं आपलं चांगलं नातं होतं ग. मला खूप आठवण येते ग तुझी ही. आता ताईला या घरात घेऊन आल्यानंतर ना तू आठवणींचा पेटारा असं सगळं. तू का गेलीस अशी निघून अचानक? कोणाच्या वागण्याला ना काही ताळतंत्रच राहिलं नाही. कधी या कधी जा. शी. काय कोणाविषयी बोलताय तुम्ही शेफाली? पाऊस. अजून कोणाला बोलणार सर? दिवाळी आली ना तरी याची हौस काही गेली नाहीये. टाइमपास करायला कसे असे 4-5 मित्र भेटतात, तसे रोज संध्याकाळी हे काळे ढग भेटतात आणि धो धो बरसतात. आता पोहोचलायत ना तुम्ही, त्या ना इकडे घरभर पाणी होतंय सगळं. सर, मी काय म्हणते, आपण ना आता साफसफाईला सुरुवात करू. ताई आल्यावर कसं त्यांना सगळं घर असं चकाचक वाटलं पाहिजे. शेफाली, मी तुम्हाला इथे साफसफाई करायला नाही बोलवलंय. म्हणजे आज भाऊबीज आहे ना. मागच्या वर्षी नाही का नेहाने आणि मी एकत्र साजरी केली होती, पण आता या वर्षी नेहा नाहीये. पण मग मी ते सगळं करणार आहे जे नेहाने माझ्यासाठी केलं होतं. मी तिला ओवाळणार आहे, मी तिला गंध लावणार आहे, किंवा मी तिच्यासाठी सगळं करणार आहे. हे भावानी बहिणीसाठी केलं काय, बहिणीने भावासाठी केलं काय, अपेक्षा एकमेकांच्या सुखाचीच असते ना. मला हे ना एकट्याला ह्या घरात येऊन असं म्हणजे सहन नसं झालं, म्हणून मी तुम्हाला बोलवलं. चालेल ना? चालेल काय असं?
नेहा, नेहा, काय झालं? तुझा नवरा ऑफिस मध्ये मला किती विचित्र वागवतो ह्याची तुला जरा तरी कल्पना आहे? त्याने मला आज दिवसभर किती छळला हे तुला माहिती आहे? काय केलं त्याने? काय केलं सांगतो. आज सकाळी तुझं आणि त्याचं भांडण झालं, बरोबर? त्या भांडणात मी बाजू कोणाची घेतली? तुझी घेतली. बस एवढं कारण साहेबांना पुरेसं होतं राग यायला. आज ऑफिस मध्ये गेल्यानंतर मी बॉसचा मित्र समीर कम मॅनेजर समीर कम क्लरिकल डिपार्टमेंटचा माणूस समीर कम अटेंडंट घेणारा माणूस समीर कम पिऊन समीर. कशामुळे? मी बहिणीची बाजू घेतली म्हणून एवढी मोठी शिक्षा? अरे मला माहिती होतं मुद्दाम करतोय तो. बरं हे तर काहीच नाही, आज सगळी कामं फक्त समीरने करायची. तुला माहिती असताना मला कुठली कुठली कामं सांगितली? सकाळी मीटिंग सुद्धा मी अटेंड केली समीरने. कॉफी आणायला समीर, साधा पेपरची झेरॉक्स काढायची तरी समीर. कशासाठी? हा त्रास मी का सहन करायचा केवळ तुझी बाजू घेतली म्हणून? हॅलो, तुझी बाजू घेतल्यामुळे तुझा नवरा माझ्याशी असा वागतो आणि तू हसतीये? नाही नाही नाही, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. असं तर असं नवऱ्याच्या प्रेमापोटी बायको बदलतेस ना. तुझी माया कोरडी झाली, मी वेगळी बहीण बघतो. एक मिनिट बस बस. नाही मी बसणार नाहीये समीर. अरे कधी कधी यश असं लहान मुलांसारखा वागतो म्हणून हसू येतं. बस तू. नाही मी बसणार नाही. तू त्याला आधी त्याला बोल, त्याला रागव. मला नाही माहिती. मी बोलेन त्याच्याशी ना. बोलेन नाही, आत्ता फोन कर. तू आत्ता फोन लावलंस तर मी बसेन. आत्ता फोन कर त्याला. ठीक आहे बस. हॅलो यश, काय काय करतोयस तू? काय करतोयस तू? हा हो, कामातच असेल ना ऑफकोर्स. कारण सगळं काम तर तुझा समीर करतो ना, आणि समीर आता इथे आहे. जेवलास तू? नाही म्हणजे जेवला असेल का नशील मला नाही फरक पडत, पण मला नाही आवडलं हे जे काय केलंयस ते. ही जी समीरला जी वागणूक दिली आहेस ना, हे अगदी खोटं आहे, चुकीचं आहे. मला मुळीच आवडलेलं नाही. आणि तुला काय वाटतं हे सगळं मी खपवून घेईन? नाही, मला मुळीच चालणार नाही. मी तुला शिक्षा दे. तुझा डबा बंद उद्यापासून. काय आता सॉरी म्हणतोयस? सॉरी म्हणतोयस? बरं इट्स ओके. नाही इट्स ओके. हॅलो, इट्स ओके नाही. असं कसं करू शकतोस तू? ऑफकोर्स मला त्याची काळजी आहे, आणि आज नाही तर आयुष्यभर मला त्याची काळजी असते. हो ठेव फोन. चिडले ना मी? थोडं खोटं होतं पण चिडलीस. थँक्स. पण खरंच आयुष्यभर मी तुझी काळजी घे. माझा लाडका भाऊ आहेस तू. नेहा, तुझा धाक इतका आहे ना की तू झापल्यापासून यशने मला परत त्रासच दिला नाही. तू प्लीज आसपास राहा ना. सर, नेहा जिथे कुठे असेल ना, ती तुमचं बोलणं नक्की ऐकत असेल.